ही आहे डोंबिवलीतली सगळ्यात फेमस चायनीज बेल. तर तुम्हालाही गाईस आता आपण जात आहोत जिमला आणि ही दुपारची वेळ आहे. मी आता जातोय कारण विषय असा आहे की माझा मेंबरशिप संपली आहे. तर तो ट्रेनर यायच्या आधी मला जिमला जावं लागतं. तर गाईस गरिबी आम्ही बघितली आहे. तुम्ही जरा सपोर्ट करा. लवकरात लवकर आपण मेंबरशिप पण हे करू आणि आपली बॉडी पण बनवू. तर चला आपण पोचूया. मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे. तर गाईस आपण पोचलो आहे. तर चला. तर गाईस आपण आलेलो आहोत जिममधून. तर आता आपण जाणार आहोत आंघोळीला आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. मी माझ्या खास भावाला भेटायला जाणार आहे. सो त्यालाही तुम्ही बघा. चला भेटूया. तर गाईस आपली आंघोळ झालेली आहे. तर आता वाजलेत 7. हो 7 वाजले. तर आता आपण काय करणार आहोत, पहिला दिवा लावून मग जाऊ त्याला भेटायला. तर गाईस आता आपण जात आहोत त्याला भेटायला. आपलं सगळं देवबत्ती झालेली आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट त्याला भेटल्यावर दिसेन. ठीक आहे चला बाय. तर गाईज आपण भेटलेलो आहोत. आहे मित्र. तर आता मी जाणार आहोत चायनीज बेल खायला. तर तुम्हाला तिकडची चायनीज बेल दाखवतो. खूप फेमस आहे डोंबिवलीतली. तर चला बघूया. गाईज आता आपण आलेलो आहोत चायनीज बेल खायला. ही आहे डोंबिवलीतली सगळ्यात फेमस चायनीज बेल. तर तुम्हालाही खायची असेल तर इकडे विजिट करू शकता. संध्याकाळी 7 या मे बी 7लाच खुलतं. तर इकडे येऊन तुम्ही खाऊ शकता. हे बघू शकता सम्राट. इकडे हॉटेल आहे आणि तिथेच आणि यांचं सकाळी मिसळपावची पण हे असते. खूप फेमस मिसळपाव आहे इकडची आणि खूप भारी लागते मिसळपाव पोहे वगैरे. तर आता आपण खाऊन घेऊया चायनीज बेल. हम लोग का खा के हो चुका है. अभी हम लोग आए हेल्थ प्राइम. तो अभी हम लोग वहाँ पर विजिट करेंगे. वहाँ पर वे प्रोटीन वगैरह. तो मस्ती करायला आला बोलला तर. तो चलो अंदर जाते हैं. तो गाइस हम लोग अंदर आ गए और ये देखो. गाईज आपण घरी पोहोचलेलो आहोत. तर चला आता भेटूया जेवण. गाईज मी इकडे प्रोटीन बद्दल बोललो आज जो मी गेलेलो. तर हे लोक बोलतायत की आधी डॉक्टरला विचारायचं करून. मला पण डॉक्टरकडे जावं लागेल यांच्यासाठी. आता आपला ब्लॉगची एडिटिंग करायची करून आणि आता ती झालेली आहे. तर आता मी झोपेन. तर तुम्ही सांगा ब्लॉग कसा वाटला. आपला पहिला ब्लॉग होता. तर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घरचे झोपले आहेत म्हणून आवाजच बोलतो आहे. तर कमेंट करा तुम्हाला आवडतो आहे की नाही. चला भेटूया मग.